माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यामुळे महायुतीचा विजय, निकालाला ते जबाबदार राऊतांचे गंभीर आरोप. राज्यातील विधानसभा निवडणुकीची धमधम अखेर संपलेली असून निकाल देखील स्पष्ट झालेला आहे आणि राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवलेलं आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळ देखील मिळवता आलेलं नाही. यावरून आता शिवसेना उभाटा पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी यावरून मोठं भाष्य केले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर निशाणा साधत संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील निकालाला सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार असल्याचं मोठं वक्तव्य केलेलं आहे. संजय राऊत यांनी आज रविवार दिनांक 24 नोव्हेंबर पत्रकार परिषद घेत सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे आणि ते म्हणालेत की महाराष्ट्रातील या घडामोडींना जबाबदार जर कोणी असेल तर ते सरन्यायाधीश चंद्रचूड आहेत. देशाचे सुप्रीम कोर्ट ज्याने आमदार अपात्रतेच्या संदर्भात वेळेत निर्णय द्यायला हवा होता तो त्यांनी दिलेला नाही, घेतला नाही. मग तुम्ही कशासाठी बसला आहात? जर निर्णय नाही द्यायचा तर खुर्च्या का उभवता? सरकारवर का ओझं म्हणून बसला आहात का? जनतेच्या पैशाचा तुम्ही चुराडा करत आहात. ते पुढे म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे धनंजय चंद्रचूड हे लेक्चर देण्यासाठी प्रोफेसर म्हणून चांगले आहेत, मात्र सरन्यायाधीश म्हणून नाही. सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मक विषयांवर निर्णय देणं अपेक्षित होतं. सरन्यायाधीश म्हणून ते निर्णय देऊ शकले नाहीत, त्यामुळे इतिहास त्यांना माफ करणार नाही. जर त्यांनी योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्रात चित्र बदललं असतं. त्यांनी निर्णय न दिल्यामुळे पक्षांतराची दारं खिडक्या उघडी ठेवल्या आहेत. आता देखील कोणीही कशाही उड्या मारू शकेल, विकत घेऊ शकेल. कायद्याची भीती राहिलेली नाही. न्यायमूर्तींनी ती भीती घालवलेली आहे आणि तुम्ही खुशाल पक्षांतर करा, आम्ही इथे बसलेलो आहोत. या सगळ्या घटनांना जस्टिस चंद्रचूड हे जबाबदार आहेत आणि इतिहासात त्यांचं नाव काळ्या कुट्ट अक्षरात लिहिलं जाईल असंही ते म्हणाले आहेत. आता त्यांचं जो काय एक संघटन आहे महायुती म्हणून, हा त्यांनी घ्यायचा निर्णय असल्यामुळे, पण माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद द्यायला भाजपमध्ये विरोध आहे. दिल्लीचाही तसा निर्णय झालेला ही माझी माहिती आहे आणि काल त्याबाबत मी माझं मत सुद्धा व्यक्त केलं. नवीन सरकार येत आहे, जरी आम्हाला निवडणुकीचे निकाल अमान्य आहेत, मी स्पष्ट सांगतो, निवडणुकांमध्ये हारजीत होते, पण पहिल्या 2 तासामध्ये जी लढाई बरोबरीत सुरू होती, जसं हरियाणामध्ये झालं, ती अचानक पुढल्या 2 तासामध्ये ज्या पद्धतीने निकाल लागले हे संशयास्पद आहे. लोकशाहीमध्ये असं होत नाही. निकाल आधीच ठरलेला होता, फक्त मतदान करून घेतलं. निकाल आधीच ठरवला होता, फक्त मतदान होऊ दिलं. तरीही या सगळ्याला जर जबाबदार कोणी असेल या महाराष्ट्रातल्या घडामोडींना, ते सरन्यायाधीश DY चंद्रचूड. देशाचं सुप्रीम कोर्ट ज्यांनी वेळेत निर्णय द्यायला हवा होता आमदार अपात्रतेच्या संदर्भात, मग तुम्ही कशा करता बसलेलात? 2.5-3 वर्ष तुम्ही निर्णय देत नसाल तर तुम्ही खुर्च्या कशा करता उभवताय? सरकारवरती का ओझं म्हणून तुम्ही जनतेच्या पैशाचा तुम्ही चुराडा करताय? धनंजय चंद्रचूड माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ते उत्तम प्रोफेसर किंवा लेक्चरर म्हणून बाहेर भाषणे द्यायला चांगले आहेत, पण सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मक पेचावर निर्णय देऊ शकले नाहीत. याबद्दल इतिहास त्यांना माफ करणार नाही. जर त्यांनी योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्राचं चित्र बदललं असतं. आज जे तुम्हाला चित्र दिसतंय ते तुम्हाला चित्र नक्कीच दिसलं नसतं आणि त्यांनी निर्णय न दिल्यामुळे पक्षांतरासाठीच्या खिडकी आणि दरवाजे ते उघडे ठेवून गेलेले आहेत. आता सुद्धा कोणी कुठे कशाही उड्या मारू शकेल, विकत घेऊ शकेल, कारण कायद्याची 10व्या शेड्यूलची भीतीच राहिलेली नाही आणि न्यायमूर्तींनीच ती भीती घालवली की तुम्ही खुशाल पक्षांतर करा, आम्ही इथे बसलेलो आहोत. या सगळ्या घटनेला आणि दुर्घटनेला जस्टिस चंद्रचूड हे जबाबदार आहेत आणि इतिहासात त्यांचं नाव काळ्या कुट्ट अक्षरात लिहिलं जाईल हे मी सांगतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.